जगाच्या कल्याण आणि शांततेसाठी परभणीतील सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीने परभणीच्या टाकळी कुंभकर्ण या परिसरामध्ये 7 एकरमध्ये 3105 कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय भव्य दिव्य असा हा आध्यात्मिक कार्यक्रम पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये होतोय। कारण जर बघितलं तर अशा प्रकारे कार्यक्रम जो आहे तो आतापर्यंत परभणीमध्ये तरी पार पडला नाही, असा भव्य दिव्य कार्यक्रम आहे। आपल्यासोबत या पूर्ण संयोजन समितीचे सदस्य माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील आहेत। बापू, काय सांगाल, काय उद्देश आहे या कार्यक्रमाचा? हा उद्देश या भूतलावरील प्राणी मात्राच्या कल्याणासाठी हा यज्ञ होऊ घातलेला आहे आणि याच्यातून सर्व प्राणी मात्राचं कल्याण व्हावं ही प्रार्थना करणार आहोत। कशी तयारी आहे, किती लोक बसतील यामध्ये, त्यांचं नियोजन कसं असणार आहे? आपण या ठिकाणी 3105 कुंड निर्माण केलेले आहेत। एका कुंडावर 4 यजमान बसण्याचं नियोजन केलेलं आहे। सर्व सामग्री, सर्व साहित्य आम्ही त्यांना पुरवठा करणार आहोत। याशिवाय 8 तारखेला परभणी शहरामध्ये एक भव्य शोभायात्रा निघणार, कलश यात्रा, ती 3 ते 5च्या दरम्यान होईल आणि 9 तारखेला सकाळी इथं आम्ही रात्रीच ते येणार, पण 9 तारखेला सकाळी 8 वाजता या ठिकाणी सर्व यजमानांचं या ठिकाणी त्यांना कुंड वाटप होऊन त्यांना कुंडावर बसवता येईल आणि 8 ते 10 मध्ये पूर्ण हवन होईल। 3105 कुंडी यज्ञ जो या परभणीमध्ये टाकळी कुंभकर्ण येथे होत आहे, जगाच्या कल्याणासाठी आणि जगाच्या आरोग्यासाठीचा हा महायज्ञ घेतला जातोय। एक सर्वात्मक गुरुदेव परिवारातर्फे 3105 कुंडावरती सगळी बसण्याची आणि साहित्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकूणच बघायला गेलं तर भव्य दिव्य असा हा सोहळा होतोय। परभणीतील आध्यात्मिक चळवळीत काम करणारे सर्व साधू संत असतील, वेगवेगळे महाराज असतील, या सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि परभणीकरांना या आध्यात्मिक कार्यक्रमाची उत्सुकता जी आहे ती लागलेली आहे। कॅमेरा पर्सन विशालसह आणि ड्रोन ऑपरेटर पुरुषोत्तम लोंढेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।